करमाळ्यातल्या संगोबा इथं 90 लोक पुराच्या पाण्यामध्ये अडकलेत। सीना नदीनं पाण्याचे पात्र सोडल्यानं महापुराची भीषण परिस्थिती निर्माण होते। पात्राबाहेर ही नदी पडलेली आहे। लोकांच्या शेतामध्ये, वाडीमध्ये आणि घरांमध्ये सुद्धा पाणी गेलंय। सांगोबा इथं नागरिकांना मदत पोहोचवायचा प्रयत्न स्थानिक प्रशासन करतंय। आपण दृश्य पाहू शकतोय, ही गावातली दृश्य आहेत। नदीनं नदीपात्र सोडलंय आणि आपल्या पात्राचा विस्तार केलेला आहे। त्यामुळे लोक अडकलेले आहेत। आपल्यासोबत विश्वभूषण लिमये जोडले गेलेले आहेत सोलापूरवरून। विश्वभूषण, नेमकी आताची परिस्थिती काय आहे? आज रात्रभर पाऊस पडला, सकाळची काय परिस्थिती आहे? मृगा, नक्कीच आपण जर बघितलं तर करमाळा तालुक्यातील सांगोगा हे जे गाव आहे, या ठिकाणी 90 लोक अडकून पडले आहेत। खरं तर सीना नदीच्या काठावरची जी गाव आहेत त्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली। मागच्या 8 ते 15 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय। आपल्या बाजूचा जो धाराशिव जिल्हा आहे तिथं सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय। त्यासोबत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे साधारण 2 लाख क्युसेकनं पाणी जे आहे ते सीना नदीमध्ये सोडलेलं आहे। त्यामुळे सीना नदीकाठी पूरसदृश्य अशी परिस्थिती निर्माण झाल्याकरता 90 लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडनं त्यांना सोडवण्यासाठी, रेस्क्यू करण्यासाठी जी टीम जी आहे ती दाखल झालेली आहे। मात्र अद्याप त्यांना सोडवण्यात यश आलं नाही। मात्र युद्ध पातळीवरती प्रयत्न जे आहेत ते जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळते। मृगा, नक्कीच धन्यवाद विश्वभूषण सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय आपले प्रतिनिधी विश्वभूषण लिमये त्या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत आणि आपल्याला परिस्थितीचा आढावा घेऊन दाखवत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।